शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली। आजच्या सुनावणीत विधिमंडळ पक्ष विरुद्ध मूळ राजकीय पक्ष या मुद्द्यावर खडाजंगी झाली। महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या सत्ता संघर्षावर सरन्यायाधीश सूर्यकांत, जॉयमाला बाग आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली। यावेळी उद्धव ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी आक्रमकपणे युक्तिवाद केला। केवळ आमदारांचं संख्याबळ म्हणजे मूळ पक्ष नव्हे हा मुख्य मुद्दा मांडताना सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सडकून टीका केली। दरम्यान आजची सुनावणी संपल्यानंतर उद्या दुपारी 2 वाजल्यापासून या प्रकरणी पुन्हा सुनावणी होणार आहे। सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद करताना ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी शिंदे आणि इतर आमदारांचं कृत्य हे पक्षविरोधी कारवाई असल्याचं म्हटलं। ज्यावेळी एकनाथ शिंदे हे फुटीर आमदारांसोबत सुरत गुवाहाटीला गेले त्यावेळी ते भाजपच्या संपर्कात होते। एक महाशक्ती आपल्या पाठीशी आहे असं शिंदेंनी उघडपणे सांगितलं होतं। ते सातत्यानं भाजपच्या संपर्कात होते त्यामुळे हे पक्षविरोधी असल्याचा युक्तिवाद सिब्बल यांनी केला। शिंदेंसोबत गेलेले आमदार हे अपात्र असून त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेला निर्णय हा अवैध असल्याचं सिब्बल यांनी म्हटलं। कपिल सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्षांवरही निशाणा साधला। विधानसभा अध्यक्षांनी जाणीवपूर्वक वेळकाढूपणा केल्याचं सिब्बल म्हणाले। ज्या सरकारचा पायाच अवैध होता त्या सरकारनं अध्यक्षांच्या वेळकाढूपणामुळे आपला कार्यकाळ पूर्ण केला। पक्षांतर बंदी कायद्याचा गैरवापर होणार असेल तर त्या कायद्याला अर्थच काय उरला असा सवाल सिब्बल यांनी कोर्टासमोर उपस्थित केला। दरम्यान आजची सुनावणी पार पडल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि शिंदेंच्या शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या प्रतिक्रिया आल्या। हे दोघे काय म्हणतात आपण पाहूया। प्रत्येक कृती बेकायदेशीर, प्रत्येक कृती घटनेतल्या 10व्या शेड्यूलनुसार कोणतंही आणि परिच्छेद 2 जे संविधानामध्ये आपलं आहे हे सगळे डिस्क्वालिफाय होतील, हे सगळे बरखास्त होतील। शिवसेनेचं चिन्ह आणि मूळ शिवसेना ही त्यांच्याकडे अत्यंत बेकायदेशीरपणे सोपवलेली आहे। कोणताही नियम, कोणताही कायदा आणि कोणतंही संविधानातलं कोणत्याही सेक्शननुसार काम झालं नाही हे आज कपिल सिब्बल यांनी मुख्य न्यायाधीशांच्या पीठापुढे मांडले। कपिल सिब्बल यांनी ही चुकीची माहिती माननीय न्यायालयासमोर मांडलेली आहे। कारण घटनात्मक पदाची ती निर्मिती केलेली आहे आणि ती निर्मिती करताना जी काही इलेक्शन कमिशनच्या ज्या प्रोसिजर आहेत त्या प्रोसिजर आम्ही फॉलो केलेल्या आहेत आणि जी माननीय बाळासाहेबांची जी घटना आहे त्या घटनेला अनुसरूनच ह्या सर्व आम्ही प्रोसिजर केलेल्या आहेत। त्यामुळे आम्हाला संपूर्णतः विश्वास आहे माननीय इलेक्शन कमिशनने जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय योग्य आहे, घटनेला अनुसरून आहे आणि घटनेचाच विजय होईल आणि इलेक्शन कमिशनच्या नियमांचाच विजय होईल। दिल्लीतील सीजेपीच्या आंदोलनात पाकिस्ताननं घातपाताचा कट रचल्याची धक्कादायक माहिती समोर आली। दिल्लीतील जंतर मंतरवरील आंदोलनात पाकिस्ताननं कट रचल्याचा खुलासा झाला। दहशतवादी हमीम आणि अर्पिता सध्या अटकेत असून त्यांच्या चौकशी दरम्यान ही धक्कादायक माहिती समोर आली। दोन्ही दहशतवाद्यांना पोलिसांचा गणवेश आणण्याचं काम दिलं होतं। विद्यार्थ्यांच्या आंदोलनात तोडफोड आणि आत्मघातकी हल्ल्याचा कट होता अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिली। दरम्यान आयसीशी जोडलेले 9 संशयित ताब्यात असून आंदोलनात पेट्रोल बॉम्बचा कट रचल्याचं उघडकीस आलं आहे। 2 ISI बैट टेरर मॉड्यूल्स बस्ट किए हैं, टोटली डिसमेंटल किया उनका सारा नेटवर्क। 9 आरोपी इसमें गिरफ्तार हुए हैं जिसमें 4 जुवेनाइल्स हैं और 5 मेजर हैं। जो एक मॉड्यूल है वो कैमरास इंस्टॉल कर रहा था जो रेलवे ट्रैक्स हैं हमारे उनके ऊपर और वहाँ से फीड जो है क्रॉस बॉर्डर भेजी जानी थी। लकीली वो बहुत जल्द पुलिस ने डिटेक्ट किए क्योंकि GRP का जुरिस्डिक्शन था, वो कैमरा और लोगों को गिरफ्तार किया के जरिए से उनको काफ़ी जो फाइनेंशियल असिस्टेंस आई बाहर से वो भी हमने सारी ट्रैक कर ली है। छत्रपती संभाजीनगरमध्ये कॉक्रोच जनता पार्टीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीपूर्वी अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांनी पत्रकार परिषद घेतली। यावेळी झारखंडमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जाणार असल्याचं दिपकेंनी स्पष्ट केलं। त्यानंतर आज आणि उद्या होणाऱ्या बैठकीत सीजेपीचा पुढील अजेंडा ठरवणार असल्याचं ते म्हणाले। शिवाय देशभरात सीजेपी संघटना कशी वाढवता येईल याबाबत चर्चा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। दरम्यान राजकीय पक्ष काढणार का असा सवाल दिपकेंना विचारण्यात आला त्यावरही त्यांनी स्पष्टीकरण दिलं। झारखंडमधलं नाही आम्ही त्यांच्याशी बोललो आहे, त्यांना आम्ही पूर्णपणे समर्थन दिलेलं आहे आणि आम्ही त्यांना सांगितलं की त्यांच्या आंदोलनाला मजबूत करण्यासाठी जे काही करता येईल ते आम्ही सगळंच करू आणि त्यांच्या जे काही डिमांड्स आहेत आम्ही पूर्णपणे त्यांचं समर्थन करतो। नक्की
आज आम्ही 2 दिवसाचं आमचं जे एका प्रकारे जे कॉक्रोच कॉन्क्लेव्ह आहे त्याची सुरुवात करतोय, जिथं आमचा पुढचा रोडमॅप काय आहे, पूर्ण देशभरात आमचं संघटन कसं वाढवण्यात येईल त्यावर आम्ही चर्चा करणार आहे. कारण की जंतर मंतरचं जे आंदोलन झालं त्याला देशभरातून समर्थन भेटलेलं होतं आणि इतक्या मोठ्या विजयानंतर आमच्या जबाबदारीसोबत लोकांच्या अपेक्षाही खूप वाढलेल्या आहेत. तर त्यासाठी पूर्ण देशभरात संघटन कसं आमचं वाढवण्यात येईल त्यावर आम्ही आता काही निर्णय करणार आहे, काही चर्चा करणार आहे आणि त्यासोबतच एकंदरीत पुढचा एक रफ रोडमॅप काय असला पाहिजे त्यावरही आम्ही चर्चा करू आणि उद्यापर्यंत आम्ही एक प्रेस ब्रीफिंग घेऊन सांगू की आमचा पुढचा रोडमॅप काय असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून संसदेत सुरू असलेल्या गोंधळ मिटवण्यासाठी सत्ताधारी विरोधकांमध्ये हालचालींना वेग आला. यात पार्श्वभूमीवर राहुल गांधी, प्रियंका गांधी, किरेन रिजिजू यांच्यात जवळपास 50 मिनिटं चर्चा झाली. यावेळी विद्यार्थ्यांवरील लाठीमार प्रकरणी संसदेत चर्चा व्हावी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी निवेदन द्यावे अशी भूमिका राहुल गांधींनी मांडली. तसंच मतदारसंघ फेररचना विधेयकावर देखील या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर काँग्रेसनं केलेल्या टीकेवरून राज्यातील राजकारण सध्या चांगलं तापलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. सुनेत्रा पवार यांच्याबद्दल गुंगीगुडी असा शब्दप्रयोग करत काँग्रेसनं आपली वैचारिक दिवाळखोरी दाखवून दिली अशा शब्दात तटकरे यांनी काँग्रेसचा तीव्र निषेध केला. तसंच काही वेळेला काय बोलायचं याचं भान असावं लागतं अशा शब्दात तटकरे यांनी काँग्रेसला सुनावलं. काँग्रेसची वैचारिक दिवाळखोरी ही काँग्रेसची त्या ठिकाणी दाखवलेली आहे आणि म्हणूनच वहिनींच्या संदर्भातलं त्याने जे काय वक्तव्य केलेलं आहे हे काँग्रेसच्या वैचारिक दिवाळखोरीचं तर द्योतक आहेच. प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी त्याचा निषेध करतो. राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्या भगिनी या संदर्भातल्या संतप्तपणाच्या आपल्या भावना त्या ठिकाणी व्यक्त करतात. काल रात्री उशिरा काँग्रेसने सुद्धा या संदर्भामध्ये दिलगिरी व्यक्त केल्याचं ट्विट मी पाहिलेलं आहे. पण दिलगिरी व्यक्त करून विषय कधी संपत नसतो. काही वेळेला काय बोलावं याचं भान असावं लागत असतं. ते दुर्दैवाने काँग्रेसचं राज्यपातळीवरचं नेतृत्व विसरलं असं दिसतं आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार किंवा सत्ताधाऱ्यांनी प्रत्येक विषयावर आपली भूमिका मांडली पाहिजे अशी टीका ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केली होती. त्यावर संजय राऊतांच्या फुकट सल्ल्याची आम्हाला गरज नसल्याचं प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलं. बीडच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न विचारला गेला आणि त्यावर त्यांनी मौन बाळगलं. त्याच्यावरती काँग्रेसची प्रतिक्रिया. बीड जिल्ह्यामधले नेते हे त्यांच्या बाजूला बसले होते. धनंजयराव मुंडे हा प्रश्न त्यांच्या संदर्भातला होता हे जर आपण स्वीकारलं पत्रकारांनी विचारलेला तर राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी त्याच्यावर भाष्य करणं हे अधिक योग्य ठरलं असतं. अर्थात तो त्यांचा अधिकार आहे. आपण ही टीका सहन केली पाहिजे आणि त्याच्यावरती भविष्यामध्ये या चुका होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. एकतर संजय राऊत साहेबांना माहीत नाही, कारण पहिली प्रभावीपणाने प्रशासनामध्ये काम करतात, संघटनेमध्ये काम करतात. त्या त्यांचे विचार स्पष्टपणाने जाहीर सभांच्यामध्ये शासकीय कार्यक्रमामध्ये मांडत असतात. अनेक वेळेला पत्रकारांशी सुद्धा त्यांचा संवाद त्या ठिकाणी होत असतो. त्याच्यामुळे आता संजय राऊतांच्या अशा कुठल्या फुकटच्या सल्ल्याची आम्हाला आवश्यकता नाही. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर काँग्रेसनं केलेल्या टीकेवरून राज्यातील राजकारण चांगलं स्थापलं. त्यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसनं माफी मागावी अशी प्रतिक्रिया दिली. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अनिल पाटील यांनी काँग्रेसला पातळी राखून बोलण्याचा सल्ला दिला. दरम्यान शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी मर्यादा राखून बोलावं असं म्हटलं आहे. राजकारणामध्ये शब्दाचा उपयोग अतिशय संयमाने केला पाहिजे. पण साधारणतः जेव्हा काँग्रेसची वेळ येते तेव्हा आता सत्तेपासून वंचित झाल्यापासून त्यांचं असं लक्षात येत आहे की दूरपर्यंत आपण आता शासन करू शकत नाही, तेव्हा अशा शब्दाचा उपयोग केला जातो. त्यांनी आता माफी मागितली आणि यापुढे अशी घटना होणार नाही याची काळजी घेतली. बोलायला गेल्या तर त्या खूप काही बोलू शकतात.
आपली पात्रता, आपली लायकी आणि महाराष्ट्रामधल्या जनतेला महिलांविषयी तुमचा असलेला द्वेष हे ज्या पद्धतीने काँग्रेस पक्षाच्या काही नेत्यांनी करून दाखवलेलं आहे याचा निषेध करावा तेवढा कमी आहे. माझा प्रामाणिकपणे त्याला सल्ला असणार आहे की येणाऱ्या काळामध्ये याच समजा जर का सुनेत्रा वहिनींकडनं कडक उत्तर तुम्हाला जर का मिळालं तर त्यावेळी मात्र असं नका म्हणू की वहिनी असं कसा बोलायला लागलेल्या आहेत. गुंगी गुडिया एखाद्या महिलेला बोलणं हे नालायकपणाचं लक्षण आहे. थोडी लाज वाटली पाहिजे. हर्षवर्धन सपकाळ हा डोक्यावर पडलेला माणूस आहे. तो संजय रावचा सक्का भाऊ आहे. या पद्धतीचं त्याचं वर्तणूक आहे. तो मोदी साहेबाबद्दल काही बोलतो, कधी कुणाबद्दल काही बोलतो. पातळी सोडून बोलणारा वेडा माणूस म्हणून ते हर्षवर्धन सपकाळकडे पाहिलं जातं. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सुनेत्रा पवार यांच्यावरील काँग्रेसच्या गुंगी गुडिया टीकेवर प्रतिक्रिया देताना त्यांना वेळ देण्याची गरज असल्याचं म्हटलं. मोठी राजकीय जबाबदारी स्वीकारल्यानंतर ती पेलवण्यासाठी वेळ मिळायला हवा आणि त्या सर्वांना सोबत घेऊन चांगलं काम करतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. मात्र याचवेळी सुनेत्रा पवार यांनी स्वतः निर्णय घेऊन भूमिका मांडावी. इतर नेत्यांनी त्यांच्या वतीनं बोलण्यापेक्षा त्यांच्या नेतृत्वाची उंची राखावी असा अप्रत्यक्ष सल्लाही त्यांनी राष्ट्रवादीतील नेत्यांना दिला. मला वाटतं की सर्वांशी समजून घेऊन वेळ करून ते निश्चितपणाने चांगलं काम करतील अशी अपेक्षा आमची पण आहे. आणि त्यामुळे मला वाटतं की लगेच त्याच्यावर चर्चा करणे आणि मला विनंती आहे त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सुद्धा किंवा पदाधिकाऱ्यांना त्यांच्या आमदार मंत्र्यांना सुद्धा की सुनेत्रा वहिनींना स्वतः निर्णय घेतले तर ते मीडियाच्या समोर हे जो निर्णय घेतात त्यांना घेतला तर तो मला वाटतं बाकीच्यांना संधी मिळणार नाही. पण सुनेत्रा वहिनी आता ज्या पद्धतीने काम करतायत सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. उशीर लागेल पण ते काम करण्याच्या संदर्भातील सक्षमतेने काम करतात. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना काँग्रेसनं गुंगीगुडी असं संबोधलं आणि राज्यातलं वातावरण तापलं. यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच गुंगा गुड्डा म्हणून संबोधलं. तर भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना ढोंगी गुड्डा असं म्हणत प्रत्युत्तर दिलं. आता सुनेत्रा वहिनींना जर कोणी गुंगी गुड्या म्हटलं असेल त्या जागी कोणी जर एखादा पुरुष मंत्री असता, एकनाथ शिंदे असते किंवा राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस असते तर त्यांना गुंगा गुड्डा म्हटलं असतं. इंदिरा गांधी यांना गुंगी गुडिया ही उपाधी दिली होती. पण इंदिराजीने सिद्ध करून दाखवलं की मी स्वतंत्र बाण्याची एक नेत्री आहे, मी गुंगी गुडिया नाही. भविष्यामध्ये सरकारमधले असे अनेक गुंगे गुड्डे आहेत, अडचणीच्या प्रश्नावरती उत्तरं द्यायचं टाळतात. याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष हा भेद करणं योग्य नाही. आपण घटनात्मक पदावर बसलेले आहोत, मग स्त्री असेल किंवा पुरुष असेल. हा काय एखाद्या स्त्रीचा अपमान आहे किंवा पुरुषाचा अपमान आहे असं मला वाटत नाही. संजय राऊत, उद्धवजी ठाकरे हे ढोंगी गुड्ड आहेत. महाराष्ट्रामध्ये ढोंग पसरवणं आणि ढोंगाचं राजकारण करण्याचं काम हे संजय राऊतांकडनं, उद्धवजी ठाकरेंकडनं सातत्यानं केलं जात आहे. त्यामुळे संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे हे ढोंगी गुड्ड आहेत आणि ढोंगी गुड्ड असण्याचं राजकारण, ढोंगीपणाचं राजकारण संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे करत असतात.